नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोकसमीक्षा स्पेशल न्यूज। आजची स्पेशल न्यूज ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधानांवर केलेल्या आरोपांची आहे। पाहूया काय आहे ही स्पेशल न्यूज। देशाचे पंतप्रधान 10वी नापास आहेत, त्यामुळे त्यांना फार काही कळत नाही। देशावर नोटबंदीचं संकट आणणारे पंतप्रधान हे अर्थक्षेत्रात कच्चे आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। पूर्णा येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते। ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान 10वी नापास आहेत, त्यामुळे नोटावर काय लिहिलंय हे त्यांना कळत नाही असं सांगत त्यांनी उपस्थितांना आपल्या खिशातून नोट काढून त्यावर काय लिहिलंय हे वाचायला सांगितलं। त्यानंतर नोटेवर सही कुणाची आहे हे विचारलं। नोटेवर गव्हर्नरची सही आहे, त्यामुळे पंतप्रधानांना नोटबंदी करण्याचा अधिकार नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलं। जेव्हा एखादी नोट रद्द होते तेव्हा आरबीआय कडून नव्यानं नोट छापून देण्यात येते, मात्र यावेळेस प्रकार बराच वेगळा झालाय। व्यापाऱ्यांनी आता सावध राहिलं पाहिजे। सध्या व्यापारी शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करू लागलेत। पुन्हा जर हे सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रमाणे व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढेल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। लोकसमीक्षा ब्युरो, परभणी। मोदी 10वी नापास आहे। मोदी 10वी नापास आहे म्हणून नोटावरती काय लिहिलं हे त्याला माहित नाही। कोणाकडे नोट आहे का? आहे का नोट? काढा बोलू, काढा ना। घरी आहे बरं, कोणाच्या खिशामध्ये आहे का? आहे ना। वाद जरा गव्हर्नर काय म्हणतोय त्याच्यावरती जोरात जोरात। मैं भारत को 20 रुपए अदा करने का वायदा करता हूं, उसके नीचे साइन किसकी है? गव्हर्नरची आहे। म्हणजे ही नोट गव्हर्नरने दिले, पंतप्रधानाला कुठे अधिकार आला हे रद्द करण्याचा? तेव्हा हा जेलमध्ये सुद्धा जाऊ शकतो, एक लक्षात घ्या। आणि म्हणून इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना आणि काळा पैसा असणाऱ्यांना आव्हान आहे, या रुपयाची किंमत राहिली पाहिजे। नाहीतर तो कागद आहे, नाहीतर तो नुसता कागद आहे। ज्या ज्या वेळेस ही रद्द झाली असेल पण ही नष्ट होत नाही हे लक्षात घ्या। रद्द करणं नष्ट करणं हा वेगळा आहे। ज्यावेळेस नोट रद्द केल्या जाते आणि नष्ट केल्या जाते त्यावेळेस त्याच सिरीजची दुसरी नोट रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी पुन्हा साठवून घेत असते हे लक्षात घ्या। आणि म्हणून इथल्या व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे, याच मोदीला प्राईम मिनिस्टर म्हणून 5 वर्षासाठी निवडून दिलं तर आता जिल्ह्यामध्ये एकटा दुखता व्यापारी आत्महत्या करतोय। 5 वर्ष तुम्ही जर दिलं तर तुमची हालत शेतकऱ्यासाठी राहिल्याशिवाय, शेतकऱ्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचा दर महिन्याला 2-4 शेतकरी आत्महत्या करतो। तुम्हाला जर आजची स्पेशल न्यूज आवडली असेल तर लाईक करून शेअर करा। परभणी जिल्ह्यातून दररोजचं बातमीपत्र देणारं एकमेव चॅनल असलेल्या लोकसमीक्षाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। पाहत रहा लोकसमीक्षा।